तर गाईज आम्ही चाललो सावऱ्या सेटला. गाईज आता इथं बघा मॉडेल आहे या मंदिराचा. तर गाईज आम्ही चाललो सावऱ्या सेटला. इथून लांब आहे, 5 तासाचा प्रवास आहे. तर आपली गाडी पण आलेली आहे. तर गाईज आपण सावऱ्या सेटला चाललेलो, गाडीवर बसत होतो. मग तुम्हाला सांगता ना आला, तर आता तुम्हाला सांगतो स्पष्ट ना का सावऱ्या सेटला आता आपण चाललेलो आहे. आणि तिथं ना काय आहे माहिती आहे का, आपण ना दर्शन 5च्या टायमाला केला नव्हता. आपण आलतो ना खाटूश्यामला आधी, तेव्हा दर्शन करायचं राहिलेला सावऱ्या सेटला जायचं. कारण की तेव्हा ना आम्हाला पक्का टाइम झाला. आता आमच्याकडे टाइम आहे, मग आम्ही आता चाललोय सावऱ्या सेटला. आपण आता 11ला निघलेलो, खाटूश्यामला तिथनं 11 वाजता निघलेलो आणि आता 2:45 झाले. हा 2:45 झाले. आपण मध्ये थांबलोय जेवणासाठी. हा मध्ये थांबलेलो आहे. आणि गुगल मॅपवरती बघितला तर कितीचा टायमिंग तो आहे, 5:30चा येतो टायमिंग. तर 5:30ला आम्ही पोचणार. पण आम्ही आता इथं थांबलो तर 6 वाजतील मला असं वाटतं. हा हॉटेलमध्ये थांबलो तर. आणि हायवे आहे बघा गाईज, खूप मोठा हायवे आहे हो. आणि इथं हॉटेल कुठे भेटत नव्हते चांगले, आता ह्यो चांगला दिसला आम्हाला, इथं थांबलो आम्ही. सगळीकडे ढाबे होते, ह्यो हॉटेल आहे. चला बघू आतमध्ये कसं आहे काय, आणि थांबू तेच जेवायला ना. काय सकाळी नाश्ता जरासं केलता लाईट, हा कांदे पोहे खाल्लेले. चला आता जेवण मागूया. तर गायस इकडचं जेवण मस्त आहे, मला आवडला. हा भाजी पण मस्त आहे बघा ना, काजू वाजू टाकून दिले, तुटी फुटी टाकून. इकडची स्पेशल भाजीच मागवल्यात. चला आता जेवण घेऊ आपण. आला तर आपण ट्रॅव्हलिंग परत आपल्याला चालू करू. हा 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. आता किती 3 वाजलेत. 5 म्हणजे मला वाटतं 6 वाजतील आपल्याला. 6 वाजणार आहे, 6-7 वाजणार आहे. 7 वाजतील, आता 6 वाजतील. 7 वाजतील. काय आता आपण पोचलेलो आहे. हा दुपारची रात्र झाली. सावरिया सेटला पोचलो. गाडी आपली इथं पार्क आहे. अरे आरती चालू झाली, चल आरती. 6 वाजले. टायमिंग वरती आता आलो. आताच उतरलं त्याने अलाउन्स केला का आरती चालू झाली. हा चल चल. हे बघा एंट्री गेट आहे ह्यो, आणि आरती चालू झाली तरी बोलतोय मी का आरती चालू झाली. चला चला पटापट. चलतच नाही. गाईज आता आपण सावरिया सेटच्या मंदिरामध्ये दर्शन घेतला पूर्ण. आणि यो मंदिर आहे तो सावरिया सेटचा. आणि गाईज इकडचं यो पहिला मंदिर आहे, म्हणजे 2 मंदिर आहे तिथे. आपण यो पहिला मंदिरामध्ये आलेलो आहे या. आणि इकडेच तो प्रकट झालेला आहे सावरिया सेट. 2 मंदिर आहेत. यो एक छोटा मंदिर आहे आणि तो सगळ्यात मोठा मंदिर आहे, तो नवीन बांधला आहे. आणि यो आधीपासूनचा आहे. मग आपण पहिले इथे आलो आणि आता नवीन मंदिरामध्ये पण आपण जाणार आहेत. तर आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहा आणि बघा का आपला नवीन सावरिया सेटचा मंदिर कुठे आहे. आम्हाला पण माहिती नाही. हा आम्हाला पण माहिती, आम्ही विचारला. हा यो आधीचा मंदिर आहे ओल्ड, पण ड्रायव्हरने इथं झालं गाडी धावली ना. आता नवीन मंदिरामध्ये आपण जाणार आहे. आणि गर्दी तरी सुद्धा इथं आहे ना, स्पेस पण खूप आहे. आरती पण भेटले ना मस्त. टायमिंग वरती झालो ना, गाडीतून पाय ढवला लगेच आरती का टाइम हो गया.
जे श्री सावरे सेठचं मंदिर जे नवीन बांधलेलं आहे त्या जागेवरती आलेलं आहे. आणि तर खूप मोठी पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग बघा. चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. आणि खूप मंदिर मस्त बांधलेलं आहे, तर तुम्हाला दाखवतो कसं बांधलेलं आहे आणि काय आणि कसं आहे. आणि समज आतमध्ये एंटर झालो आणि समज आपल्या दर्शन भेटला आणि तुम्हाला पण दाखवता आला तर दाखवणार. अरे याला थंडी वाजायला लागली मम्मीला. गाडीचं बाहेर निघल्याबरोबर हो थंडी वाजायला लागतं त्याला. इकडचं क्लायमेटच चेंज आहे. गाडीमध्ये एसी पण नाही चालू ना, खिडक्या पण बंद होत्या. हा जरा बरा वाटला. गरम वाटला असा. गाडीमध्ये एकदम गरम. हा त्या पायीच थंडीच्या पायीच मला सर्दी पण चालू झाली. खोकला तापल्यावर सर्दी चालू झाली. 7 वाजले 7. 7चं वाजलं. खाटूश्यामवरनं किती हा. 11ला निघलो. 11ला निघलो. बाबा दुपारी आम्ही 11ला निघलो खाटूश्यामवरतून. सकाळी सकाळी ना किती वाजले? 7 वाजले संध्याकाळचे. 7ला. मग संध्याकाळचे 7. बाबा बाबा त्या डिस्प्लेवरती नीट दिसत नसला तुम्हाला. अरे पक्के लांब आहे जरा ती. पण इथे बघा गाईस, आपण इंटर नाही गेला अजून आतमध्ये. हा इंटर नाही गेला आतमध्ये आपण. तो नजारा बघा कसा दिसतोय. हा जाम भारी नजारा वाटतं ना, एकदम खतरनाकच. ब्ल्यू कलरचे असे लाईट्या वाईट्या लागलेल्या आणि ते असं मेहेल सगळंच वाटतंय. कृष्णाचा मेहेल आहे. गाईज आपण आता जवळ पोचलोय मंदिराच्या. आणि मंदिर बघा गाईज, मंदिर किती भारी दिसतंय. जरासं इकडून काम चालू आहे पण बघा इथून बाउंड्री बघा, अख्खी लाईटच लाईट आहेत मंदिराला. नाही तर पुढपर्यंत आहे. असं वाटतं मंदिरला नाही गार्डन झालंय. हा तो गाणं आहे नाही का, टक टक दे ए सावरिया. तो गाणं हा आई तिथे बघा पोचलो मंदिराच्या आतमध्ये आलो रे. इथे माझा जीव चाललाय तेव्हा दाखवायला. बघा काही किती भारी आहे. जाण्यापर्यंत तो मंदिर बघा केवढा भारी आहे. असा मंदिर मी कुठं बघला पण नाही. खरं खूप भारी आहे, खूप भारी, जाम भारी, खतरनाक. आणि तर लाईव्ह दर्शन दिलेलं आपल्याला. इथं बघा मॉडेल आहे या मंदिराचा. सावरिया सेठच्या मंदिरचा मॉडेल इथे ठेवलेला आहे आणि रथ पण ठेवलेला आहे काय. गाईज मस्तपैकी दर्शन बी झाला आमचा आणि खूप भारी वाटला. आता आपण चाललेलो आहे घरी. गाईज आता रात्रीचे वाजत 11 आणि आता आम्ही हायवेच्या या हॉटेलला थांबलेलो आहे, श्री श्याम हॉटेलला. आणि गाईज खरं तुम्हाला सांगू ना का व्हिडिओ अपलोड मला करायला टाईम नाही भेटत आहे, कारण की हालतच खराब झालेली आहे. एक तर तब्येत बिघडली आहे, तब्येत बिघडली तर आहे, झोपायला काय नाही आहे टाईम आणि नाही आहे एडिटिंगला काय टाईम आहे. मग मी व्हिडिओ एडिटच करत नाही आहे. आणि आता मम्मीकडे एक मोबाईल आहे आयफोन. मग एक चांगली गोष्ट आहे का मम्मीच्या मोबाईलमधून मी ब्लॉग काढतो, कारण की याचं स्टोरेज फुल झालं. आता कुठेतरी एक पहिला ब्लॉग टाकलेला आहे मी,
हा तो आता गेलाय ना म्हणून स्टोरेज झालाय बरोबर. सकाळी 11ला निघलो इथून. तसं तर सकाळी 5ला सुटलेलो खाटूश्यामचं दर्शन घेण्यासाठी. सेकंड टाइम आम्ही गेलो ना परत दर्शन घ्यायला. हर थंडी हवा सुटले. हॉटेल आहेच सरकला. तर गाय तिथं खूप थंडी आहे आणि हॉटेलच्या जेवणाची टेस्ट एवढी चांगली नव्हती. पण खाल्ला कसा तरी काहीतरी इथं चांगला भेटत नाही. पण तरी सुद्धा बघा ना बस आलेत या हॉटेलमध्ये राहण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी. बसवाल्याचा कमिशन असल्यामुळे इथं बस थांबलेली आणि आपण पण इथं हॉटेलवर थांबलेलो. पण जेवण ठीकठाक होता. थंडी खूप आहे. मोबाईलला पण पक्की थंडी लागतं. तर जेवढे बसमधून सगळे निघलेले त्यांना पण थंडी वाजतं. सगळी कापतालेत शटर घातलं तरी सुद्धा. तर बिना शटरचं बी एवढं कापत नाही पण शटर घालून कापतात हे लोक. बाबा खूप थंडी आहे. आता हा जो ट्रॅव्हल आहे आपला रात्रीचे 11 वाजले तुम्हाला सांगितलेलं आधी. आणि आता मला असं वाटतं की सकाळी आम्ही 4 नाही तर 5ला पोहोचू रेंगण स्टेशनला. आणि आमची सकाळची ट्रेन आहे 7:40ची. काय तिथे बघा हायवेची गाडी चालू आपली. आणि रात्रीचे वाजले 2. आता फक्त 150 किलोमीटरच राहिलेत. आपण 400 किलोमीटर कंप्लीट करून आलो तिथून. 400 किलोमीटरचा प्रवास होता. आता 150 किलोमीटर राहिलेत आपल्या डेस्टिनेशनसाठी. काय गाड्या चालतात फास्ट. आणि काय आतमध्ये काचा आवाज सगळ्या लागलेले आहेत. काचा आवाजात सगळं लागलेलं. तर AC पण बंद आहे तरी सुद्धा थंडी वाजतं. एवढी थंडी आता मी नेक्स्ट टाइम एवढं लक्षात ठेवेल का शटर तर हलणारच, स्वेटर तर हलणारच. आणि ते हाताचं पण असतं ना ग्लव्स ते पण आणणार. खरंच जाम थंडी, कडक थंडी. तुम्ही पण येताना तेच खाणार. गायज आता आम्ही चाय पिण्यासाठी आता थांबलेलो आहे. आणि रात्रीचे वाजले 3. बाबा इथे खरी थंडी आहे. इथे खरी थंडी आहे. 3 वाजलेत. कॉफी आलेली आहे माझी. बाबा तुम्ही कसे रे? थंडी कशी आहे? आणि ड्रायव्हर गाडी चालवत होतो. हो काय गाडी चालवली. गाडी बहुत अच्छा चला है. खतरनाक गाडी त्यांनी चालवली ना फास्ट म्हणून इथपर्यंत आम्ही पोचलोय लवकर. नाही तर पोचलो नसतं लवकर. दुसऱ्या कोणाला गाडी एवढी चालवत. 100च्या स्पीडनी. आणि 3 वाजलेत आता. आणि आपण आता पोचणारच आहे रिंगण स्टेशनला. काहीतरी 40 का 50 किलोमीटरच राहिलंय. रिंगसला पोचलो मध्ये जीव येईल. आणि मग नंतर तिथनं ट्रेन भेटली आणि घरी पोचलो का मग अजून जीवात जीव येईल. समज जर चालवणार बरोबर नसतं ना फास्ट तर मग आपल्याला 5 वाजले असते. आता 3 वाजलेत. आता इथं रूम बघत असेल पप्पा तर डायरेक्ट वर रूम करायचं आहे बुक. 2-3 तासासाठी तरी झोप भेटेल ना. 7ची ट्रेन आहे 7:40ची. तर आता रूम बुक करायचं आपल्याला 2-3 तासासाठी. थोडासा आराम करू. आता कसा पण रूम भेटून दे शोधायचं ना. आता
करून काय टाकू माहिती बुक. रूम भेटते का नाही हा नाही तर ना. आपल्याला टाइम होतोय किती नाही तर वाजता आपल्या स्टेशनच बसायला लागेल. स्टेशनमध्ये जाऊन चाललं लागेल. बाबा झोप तर घ्यायचीच आहे. कारण माहिती नाही ना अजून किती वाजता पोहोचतो आपण हा. त्याच्यावरती. 7:40 झालं तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला आम्ही बांद्राला पोचू. मुंबई बांद्रा. बांद्रावरनं मग नंतर दादर आणि मग तिथून टिटवाला. ट्रेन चेंज करू बा. डायरेक्ट टिटवाल्याची पकडायची. कल्याण वल्याला थांबायचं नाही. नाही दादरला जायला दादरवरून टिटवाला. बघू आता चल.